पीक विम्याबद्दल सर्वात मोठी ब्रेकिंग न्यूज आता समोर आली आहे। पुढील 12 तासांच्या आतमध्ये पीक विम्याचा दुसरा टप्पा वाटप करा, मुख्यमंत्र्यांचे कृषी खात्याला आदेश। आज 16 जिल्ह्यांमध्ये पीक विमा वाटप या ठिकाणी आता होणार आहे। तुम्ही या ठिकाणी पाहू शकता, आज पीक विम्याचे 13,000 रुपये 12 तासात तुम्हाला आता मिळणार आहेत। पीक विम्याचा पहिला टप्पा शेतकऱ्यांच्या बँकेच्या खात्यामध्ये मिळालेला आहे। आजपासून पीक विम्याचा दुसरा टप्पा वाटप करा, असं मुख्यमंत्री साहेबांचे कृषी अधिकाऱ्यांना या ठिकाणी कृषी खात्याला त्या ठिकाणी आदेश आले आहेत। त्यामुळे पीक विम्याचा दुसरा टप्पा म्हणजेच पीक विमा वाटप आजपासून सुरू करण्यात आले। काही शेतकऱ्यांना या ठिकाणी आता हेक्टरी 13,000 रुपये, शेतकऱ्यांना या ठिकाणी काही शेतकऱ्यांना हेक्टरी 23,000 रुपये वेगवेगळ्या माध्यमातून आता या 16 जिल्ह्यामध्ये पीक विमा आजपासून त्या ठिकाणी जमा होणार आहे। जिल्ह्यांची व गावांची नावे तुम्ही लगेच या ठिकाणी आता बघून घ्यायची आहेत। राज्यातील 20 लाख शेतकऱ्यांसाठी मोठी आनंदाची बातमी आहे की 75% पीक विमा येत्या 12 तासांच्या आतमध्ये तुमच्या बँकेच्या खात्यामध्ये या ठिकाणी आता जमा करण्यात येणार असल्याची मोठी माहिती कृषी मंत्री दत्ताभाऊ भरणे यांनी आज दिलेली आहे। शेतकऱ्यांच्या बँक खात्यामध्ये सरसकट पीक विमा वितरित या ठिकाणी करण्यात येणार आहे। राज्य सरकारकडून 75% अग्रिम पीक विमा या ठिकाणी आता मंजूर करण्यात आला आहे, ज्यामुळे शेतकऱ्यांना खऱ्या अर्थाने सोन्याचा दिवस आज उगवला आहे। अनेक आता दिवसापासून शेतकरी पीक विम्याची त्या ठिकाणी वाट पाहत होते। त्यांना दिलासादायक बातमी आज या ठिकाणी मिळाल्या। मुख्यमंत्र्यांच्या आदेशानंतर तातडीने अंमलबजावणी देखील या ठिकाणी आता सुरू करण्यात आता आली आहे। यापूर्वी शेतकऱ्यांना फक्त 5,000 7,000 फक्त एवढाच पीक विमा मिळत होता, परंतु राज्य सरकारच्या माध्यमातून महाराष्ट्रातील टोटल 20 लाख शेतकऱ्यांना आता असं सांगण्यात आलंय की पीक विमा जे केंद्र आहे तर ते केंद्र सरकारचा पीक विमा आहे। त्यामुळे 2022 पासून 2025 पर्यंत थकलेला पीक विमा आता तुम्हाला वाटप करण्यात येतोय। त्यामुळे 4 दिवसांच्या पाठीमागे जो पीक विम्याचा पहिला टप्पा शेतकऱ्यांना मिळाला आहे, तर तो अगदी त्यांच्या पिकानुसार काहींना 13,000 रुपये पीक विमा मिळाला, तर काही शेतकऱ्यांना 23,000 रुपये पीक विम्याचा पहिला टप्पा या ठिकाणी शेतकऱ्यांना मिळाला आहे। आणि आता दुसरा टप्पा या ठिकाणी पीक विम्याचा कधी वाटप होईल याची शेतकरी आता वाट बघत होते। काल मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या झालेल्या बैठकीमध्ये एक मोठा निर्णय शेतकऱ्यांसाठी या ठिकाणी आता घेण्यात आला आहे। त्यानुसार पीक विम्याचा दुसरा टप्पा वाटप करण्याचे आदेश डायरेक्ट प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांनी राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना काल दिले होते। त्याचप्रमाणे आज कृषी खात्याला मुख्यमंत्री साहेबांनी आदेश या ठिकाणी डायरेक्ट आता देऊन टाकले आहेत। त्यामुळे पीक विमा आता थेट शेतकऱ्यांच्या खात्यामध्ये आज 16 जिल्ह्यांमध्ये जमा करण्यात येणार आहे। मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस साहेबांनी कोणत्या 16 जिल्ह्यांना तात्काळ आदेश दिले आहेत नक्की बघा। आता बघा, या ठिकाणी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस साहेबांनी आजच पीक विम्याचे 13,000 रुपये 12 तासात मिळणार असं त्या ठिकाणी सांगितले। पीक विम्याचे वाटप करा असं आजच त्या ठिकाणी आदेश दिले आहेत। त्यामुळे शेतकरी बांधवांसाठी आजचा दिवस सोन्याचा दिवस उजळलाय। 75% अग्रिम पीक विमा मंजूर करण्यात आलाय। 16 जिल्ह्यांची यादी देखील सरकारच्या माध्यमातून जाहीर करण्यात आल्या। शेतकरी बांधवांसाठी सर्वात मोठी खुशखबर आल्या। आता 75% अग्रिम पीक विमा थेट शेतकऱ्यांच्या बँकेच्या खात्यामध्ये आज जमा होणार आहे। असा मोठा निर्णय राज्य सरकारच्या माध्यमातून या ठिकाणी आता घेण्यात आलेला आहे। सरकारमार्फत या 16 जिल्ह्यांची यादी सुद्धा प्रसिद्ध करण्यात आल्या। जर या यादीमध्ये तुमच्या जिल्ह्याचे नाव असेल तर तुम्हाला सुद्धा 100% पीक विमा आज मिळणार आहे। आज 16 जिल्ह्यांची यादी प्रसिद्ध करण्यात आली असून उर्वरित जिल्ह्यांना पुढील आठवड्यामध्ये पीक विमा मिळेल असं त्या ठिकाणी सरकारच्या माध्यमातून सांगितलंय। सरकारने पीक विम्यासाठी महत्त्वाची 2 कामे तुम्हाला तातडीने करायला सांगितलीत। ही महत्त्वाची 2 कागदपत्रे रेडी ठेवा, तरच तुम्हाला पीक विमा मिळणार असं सरकारच्या माध्यमातून शेतकऱ्यांना या 16 जिल्ह्यांमध्ये सांगण्यात या ठिकाणी आलेलं आहे। आजच्या 16 जिल्ह्यांच्या यादीमध्ये तुमचा जिल्हा आहे का हे तुम्ही लगेच या ठिकाणी आता पाहून घ्यायचं आहे। म्हणजे कारण आता जिल्ह्यांच्या यादीमध्ये या 16 जिल्ह्यांच्या तुमचा जिल्हा असेल तरच तुम्हाला देखील पीक विमा आज 100% मिळणार आहे। मग कोणत्या 16 जिल्ह्यांची यादी यामध्ये आज त्या ठिकाणी वाटण्यात येणार आहे आता बघा। परंतु पीक विमा मिळवण्यासाठी
तुम्हाला सर्वात महत्त्वाचे काम देखील आता या ठिकाणी करावं लागणार आहे। सरकारच्या माध्यमातून असं सांगण्यात आलंय। तर चला मग आता शेतकरी मित्रांनो काय सांगण्यात आलंय ते एकदा पाहून घेऊयात। नेमकं कोणतं काम तुम्हाला करायचं आहे ज्यामुळे लवकरात लवकर आज पीक विमा तुमच्या खात्यामध्ये या ठिकाणी जमा होईल। त्याचप्रमाणे तात्काळ तुम्हाला 2 कागदपत्र देखील द्यावी लागणार आहेत। राज्य सरकारने 3178 कोटी रुपयांची नुकसान भरपाई मंजूर करण्याचा निर्णय या ठिकाणी घेतला होता। तो वाटप सुद्धा मागच्या वेळी शेतकऱ्यांना या ठिकाणी झालेला होता, परंतु हा जो पीक विमा आहे तर तो केंद्र सरकारचा आहे हे तुम्ही लक्षात ठेवा। त्यामुळे आता या ठिकाणी आता तुम्हाला 75% अग्रिम पीक विम्याचं 100% लाभ या ठिकाणी पुढे सांगणार आहे। त्या 16 जिल्ह्यामध्ये हा पीक विमा या ठिकाणी आता वाटप करण्यात येतोय। आता बघा सरकारच्या माध्यमातून आता हा पीक विमा सोडला जाणार आहे। महाराष्ट्रातील शेतकरी बांधवांसाठी ही अतिशय महत्त्वाची बातमी आल्या। आता ही मदत अतिवृष्टी तसेच अवकाळी पाऊस तसेच गारपिटी यामध्ये नुकसान झालेल्या 2022, 2023, 2024 या 3 ते 4 वर्षामध्ये शेतकऱ्यांना आता हा लाभ सरकारच्या माध्यमातून दिला जाणार आहे। विशेष म्हणजे मदतीचा काही भाग आधी शेतकऱ्यांच्या बँक खात्यामध्ये पहिल्या टप्प्यात सुद्धा या ठिकाणी 4 दिवसांच्या पाठीमागे जमा सुद्धा झालेला आहे। काही शेतकऱ्यांना दिलासा मिळालाय, आता पहिला टप्पा मिळालाय। आता उर्वरित त्या ठिकाणी 16 जिल्ह्यामध्ये आता शेतकऱ्यांना आज या ठिकाणी पीक विमा सोडण्यात येणार आहे, तुमचं बँक खात्यामध्ये वितरित करण्यात येणार आहे। म्हणजेच तुम्हाला आता उर्वरित 12 तासांच्या आतमध्ये तुमच्या बँकेच्या खात्यावरती सरकारकडून आता हा लाभ सोडला जाणार आहे। परंतु या ठिकाणी तुम्हाला जिल्ह्यांची यादी सुद्धा पाहणं अत्यंत महत्त्वाचं आहे, गरजेचं आहे। शेतकरी बांधवांनो आता पीक विमा नुकसान भरपाईचे स्वरूप काय आहे की हवामान बदलामुळे म्हणजेच पाऊस कमी पडणे असेल, पाऊस जास्त पडणे असेल, वादळी वारा असेल, यावरती आता ज्या शेतकऱ्यांचं नुकसान झालंय त्या सर्व शेतकऱ्यांना मदत गेल्या काही वर्षांमध्ये हवामान बदलाच्या परिणामामुळे शेतकऱ्यांना मोठ्या आर्थिक संकटाचा सामना त्या ठिकाणी गेले 2022, 2023, 2024 यामध्ये करावा लागला होता। आणि 2025च्या मे महिन्यामध्ये तर तुम्ही बघितलंच आहे आताचा भरपूर पाऊस त्या ठिकाणी जोरात झाला होता। शेती पिकांचं यावर्षी सुद्धा नुकसान झालंय। त्यामुळे या संकटाच्या पार्श्वभूमीवर केंद्र सरकारने घेतलेल्या अत्यंत महत्त्वपूर्ण हा निर्णय ठरत आहे। त्यामुळे नेमकं तुम्हाला आता किती एकरानुसार तुम्हाला किती पैसे या ठिकाणी मिळणार आहेत ते पण आपण या ठिकाणी लगेच पाहून घेऊयात। शेतकरी मित्रांनो 75% अग्रिम पीक विमा या योजनेअंतर्गत आता त्या ठिकाणी पात्र शेतकऱ्यांच्या खात्यावरती सरासरी हेक्टरी 13,000 रुपये तुमच्या बँकेच्या खात्यामध्ये सोडले जाणार आहेत। तर काही शेतकऱ्यांचं जास्त नुकसान झालंय त्यांना 23,000 रुपये देखील या ठिकाणी पीक विमा हेक्टरी सोडले जाणार असल्याचं सरकारच्या माध्यमातून सांगण्यात आलंय। पीक विम्याचा जो काय पहिला टप्पा होता तर तो शेतकऱ्यांच्या बँकेच्या खात्यावरती शेतकऱ्यांना मिळालाय। आता उरलेल्या 16 जिल्ह्यामध्ये 12 तासांच्या आतमध्ये डीबीटी मार्फत तुम्हाला हे पैसे आता जमा होणार आहेत। 16 जिल्ह्यांची यादी लगेच तुम्ही या ठिकाणी आता पाहून घ्यायचं आहे। शेतकरी बांधवांनो ही रक्कम डीबीटी म्हणजे डायरेक्ट बेनिफिट ट्रान्सफर याच्या मार्फत तुमच्या बँक अकाउंटला आज या ठिकाणी 16 जिल्ह्यामध्ये जमा होणार आहे। यासाठी तुम्हाला एक अतिशय महत्त्वाचं काम करायचं आहे। ते महत्त्वाचं काम कोणतं करायचं आहे ते तुम्हाला पुढे सांगणार आहे, कारण हे महत्त्वाचं काम केलं तरच तुम्हाला पीक विमा लवकर तुमच्या बँकेच्या खात्यावरती मिळणार आहे। हे काम तुम्हाला कोणतं करायचं आहे लगेच तुम्हाला सांगणार आहे। तुम्हाला 16 जिल्ह्यांची यादी या ठिकाणी लगेच या ठिकाणी शेतकरी मित्रांनो आता समजावून सांगणार आहे। आता बघा तुम्हाला 16 जिल्ह्यांची यादी लगेच 2 मिनिटांमध्येच तुम्हाला सांगणार आहे। त्यामुळे 2 मिनिटांचं काम बाजूला तुमचं महत्त्वाचं ठेवा आणि लक्षपूर्वक बघा। ई-केवायसी करणं त्या ठिकाणी तुम्हाला अनिवार्य सांगितलंय। तुमच्यासाठी ई-केवायसी करणं अनिवार्य आहे जेणेकरून सर्व माहिती तुम्हाला व्यवस्थित समजेल। मित्रांनो हा पीक विमा तुमच्या खात्यामध्ये आता जमा होण्यासाठी एक अतिशय महत्त्वपूर्ण काम तुम्हाला या ठिकाणी करावं लागणार आहे, तरच तुमच्या बँकेमध्ये पीक विमा लवकर जमा होईल असं सरकारच्या माध्यमातून आता या ठिकाणी सांगण्यात आलंय। महाराष्ट्रातील सर्व विभागामध्ये नुकसान भरपाईचे वाटप सुरू त्या ठिकाणी होणार आहे। म्हणजेच मित्रांनो जेवढे काही आता महाराष्ट्रातील महत्त्वाचे या ठिकाणी विभाग आहेत तर आता सर्व विभागामध्ये या ठिकाणी नुकसान भरपाई पीक विमा या ठिकाणी मिळणार आहे। आता 16 जिल्ह्यांची यादी कोणती आहे तुम्हाला लगेच सांगणार आहे। लक्षपूर्वक बघा, विभागानुसार मदतीचे नियोजन प्रत्येक विभागातील शेतकऱ्यांना विशिष्ट गरजा लक्षात घेऊन मदतीचे नियोजन या ठिकाणी आता करण्यात आले। आता आपण या ठिकाणी जिल्ह्यांची यादी पाहून घेऊयात। पहिला विभाग आहे शेतकरी मित्रांनो तो म्हणजे नाशिक विभाग।
प्रत्येक जिल्ह्यांची यादी ठिकाणी सांगत आहे। पहिला जिल्हा आहे नाशिक विभाग। आता बघा नाशिक विभागामध्ये द्राक्ष असतील, कांदा असतील, नगदी पिकांचे मोठ्या प्रमाणात नुकसान त्या ठिकाणी 2022ला 23ला झालं होतं। तर या विभागातील शेतकऱ्यांना विशेष मदत या ठिकाणी मिळणार आहे। तुम्हाला बघा नाशिक विभागाला विशेषतः 12 तासामध्ये येत्या त्या ठिकाणी पीक विमा जमा होणार आहे। द्राक्षाची निर्यात या भागातून मोठ्या प्रमाणात नाशिकमधून होत असल्याने अवकाळी पावसामुळे या ठिकाणी खूप सारं नुकसान मागील 3 वर्षांमध्ये झालं होतं। त्याची भरपाई पीक विम्याचा दुसरा टप्पा म्हणजेच 75% अग्रिम पीक विमा शेतकऱ्यांच्या बँकेच्या खात्यामध्ये येत्या 12 तासामध्ये नाशिक विभागामध्ये तुम्हाला दिला जाणार आहे, तुमच्या बँकेच्या खात्यावरती सोडला जाणार आहे। यामध्ये नाशिक विभागाचा समावेश आहे। नाशिक विभागातील जेवढे काही खेडोपाडी गाव असतील, जेवढे काही त्या ठिकाणी ठिकाण असतील, यामध्ये समाविष्ट असतील ते तुम्हाला पुढे सांगणार आहे कोणते विभाग आहेत। लक्षात ठेवा त्यानंतरचा विभाग पुणे। आता पुणे, अहमदनगर, सोलापूरला तसेच सर्वाधिक फटका त्या ठिकाणी तुम्हाला झाला होता, तर याची मदत तुम्हाला पीक विम्याचा लाभ आता या ठिकाणी मिळणार आहे। आता पुढील विभाग आहे तो म्हणजे पुणे विभागामधील त्या ठिकाणी बघा अहमदनगर असेल, त्या ठिकाणी सोलापूर असेल, त्या शेतकऱ्यांना सर्वाधिक मदत या ठिकाणी मिळणार आहे। तुमच्या जिल्ह्यामध्ये नेमकं किती पीक विमा तुम्हाला आज या ठिकाणी मिळणार आहे ते सुद्धा समजणार आहे। त्यानंतर अहिल्यानगर जिल्हा आहे, तुमचा जिल्हा यामध्ये आहे का लक्षपूर्वक बघायचं आहे। आणि तुम्हाला पीक विम्याचा लाभ मिळण्यासाठी नेमकं काय काय करायचं या ठिकाणी आणि कागदपत्र कोणती द्यावी लागणार आहेत सविस्तर अपडेट नेमकं या ठिकाणी काय आले आहे नक्की बघा। शेतकरी मित्रांनो सर्वाधिक मदत या ठिकाणी अहमदनगर जिल्ह्यातील शेतकऱ्यांना मिळणार आहे, कारण अहमदनगर जिल्ह्यामध्ये सर्वात जास्त नुकसान शेतकऱ्यांचं झाल्याचं पाहायला मिळते। ऊस असेल, बटाटा असेल, तेलबियांचे पिकांचं नुकसान या ठिकाणी झाल्याचं आता समजलं आहे। त्यामुळे तुम्हाला सुद्धा त्या ठिकाणी हा पीक विमा मिळणार आहे। तुमचा जिल्हा यामध्ये आहे का आता बघा या ठिकाणी अहमदनगर जिल्ह्यातील ऊस, बटाटा, तेलबिया या मोठ्या पिकांचं नुकसान झाल्याचं या ठिकाणी सरकारनं सांगितलंय। यामध्ये आता पुणे जिल्हा जर असेल, पुणे विभागातील शेतकऱ्यांना सुद्धा ऊस उत्पादनासाठी आधुनिक तंत्रज्ञानास प्रोत्साहन त्या ठिकाणी आता देण्यात आलंय। तर पहा त्या ठिकाणी पीक विम्याचं पुणे विभागातील अहमदनगर असेल, सोलापूर जिल्ह्यांना देखील या ठिकाणी आता लाभ मिळतोय। आता बघा पुढील विभागात या ठिकाणी पाहूया शेतकरी मित्रांनो, कोल्हापूर विभाग आहे। कोल्हापूर विभागात जर विचार केला तर ऊस उत्पादकांना या ठिकाणी आता मोठा लाभ सरकारच्या माध्यमातून तुम्हाला देण्यात येणार आहे। कोल्हापूर विभागातील सातारा असेल, सांगली असेल, कोल्हापूर जिल्ह्यातील शेतकऱ्यांना सुद्धा सर्व या लाभ मिळणार आहे, मदत मिळणार आहे। या भागात साखर कारखान्यांची संख्या जास्त असल्याने ऊस उत्पादक शेतकऱ्यांना या मदतीचा विशेष फायदा या ठिकाणी होताना आता दिसत आहे। आता ऊस उत्पादक नाही तर कापूस, हरभरा, ज्वारी जेवढे काही पिकांचे नुकसान झाले त्या सर्व पिकांना नुकसान भरपाई सरकारच्या माध्यमातून आता मिळणार आहे। परंतु जास्तीत जास्त त्या ठिकाणी ऊस उत्पादक शेतकऱ्यांना जास्त भरपाई या ठिकाणी तुम्हाला आज मिळणार आहे। आता बघा शेतकरी बांधवांनो, वाटेगाव त्या ठिकाणी शिराळा, कवठेळ तालुक्यातील गारपिटीमुळे झालेल्या नुकसान भरपाईची त्या ठिकाणी पीक मॅचच्या स्वरूपात तुम्हाला दुसऱ्या टप्प्यामध्ये प्राधान्य यामध्ये देण्यात आलेले आहे। या विभागातील भूमिगत पाणी पातळी वाढवण्यासाठी विशेष योजना या ठिकाणी राबवण्यात येणार आहे। परंतु पहा आता या भागातील शेतकऱ्यांना पीक विम्याचा दुसरा टप्पा येत्या त्या ठिकाणी 2 दिवसांच्या आतमध्ये त्या ठिकाणी जमा होणार आहे। त्यानंतर छत्रपती संभाजीनगर विभागातील मराठवाडा म्हणजे दुष्काळी भागाला अधिक मदत त्या ठिकाणी मिळणार आहे। छत्रपती संभाजीनगर विभागातील छत्रपती संभाजीनगर आहे त्या ठिकाणी आता बघा जालना, बीड आता या जिल्ह्यातील शेतकऱ्यांना सुद्धा हा लाभ आता या ठिकाणी सरकारच्या माध्यमातून मिळणार आहे। मराठवाड्यातील दुष्काळी परिस्थितीमुळे या भागातील शेतकऱ्यांना अधिक मदत या ठिकाणी मिळणार आहे, त्यामुळे आता यांना देखील त्या ठिकाणी जास्त मदत मिळू शकेल। आता शेतकरी बांधवांनो पहा, गंगापूर, आंबड, प्रळी त्या ठिकाणी या गावातील शेतकऱ्यांना तातडीची मदत पोहोचवण्यात येत आहे। कपाशी, सोयाबीन या पिकांचे नुकसान भरपाई या ठिकाणी कपाशी आणि सोयाबीन पिकाचे या ठिकाणी नुकसान झाले त्यांना देखील मदत मिळणार आहे। आता पुढचा विभाग आहे तो अत्यंत गरजेचा आहे, तो बघा लातूर विभाग। लातूर विभागामध्ये त्या ठिकाणी उस्मानाबाद या ठिकाणी नांदेड, परभणी, हिंगोली या जिल्ह्यामध्ये शेतकऱ्यांना 12 तासांच्या आतमध्ये मदत मिळणार आहे। सर्व शेतकऱ्यांच्या बँक खात्यामध्ये आता या त्या ठिकाणी पीक विम्याचे पैसे मिळू लागलेत। लातूर विभागातून जर विचार केला तूर, मका, हरभऱ्याचे नुकसान यामध्ये जास्त झालंय। बघा आता हा मका, हरभरे या पिकांना मोठ्या प्रमाणामध्ये नुकसान झाल्याचं पाहायला मिळतंय। तर लातूर विभागाला देखील या ठिकाणी पीक विम्याचा दुसरा टप्पा मिळणार आहे। आता पुढील विभाग लवकर त्या ठिकाणी पाहून घेऊयात, पण त्यानंतर अमरावती विभागातील अमरावती, बुलढाणा असेल, त्या ठिकाणी अकोला असेल, वाशिम असेल, यवतमाळ असेल या जिल्ह्यांचा समावेश या ठिकाणी शेतकरी मित्रांनो आता या भागामध्ये करण्यात आला आहे। तो म्हणजे कापूस असेल, सोयाबीन असेल
या पिकांची लागवड या ठिकाणी मोठ्या प्रमाणात होताना दिसत होती। अमरावती विभागातील शेतकऱ्यांना आता त्या ठिकाणी विदर्भातील म्हणजे शेतकऱ्यांना आर्थिक संकटातून बाहेर काढण्यासाठी ही मदत या ठिकाणी पुरवली जाते आहे। त्यामुळे टप्प्याटप्प्याने दुसऱ्या टप्प्यामध्ये जेवढे आता जिल्हे सांगितलेत त्या सर्व शेतकऱ्यांना पीक विमा आता 12 तासांच्या आतमध्ये खात्यावरती येण्याची शक्यता या ठिकाणी वर्तवल्या। तुम्हाला शेतीविषयक अशाच प्रकारचे व्हिडिओ पाहण्यासाठी आमच्या लाईफ चेंज मोटिवेशन या चॅनलला आता सबस्क्राइब करा। धन्यवाद।